नासिर इलेक्ट्रॉनिक्स, मोबाईल शॉपी, कम्प्युटर, फर्निचर, ई बाईक आणि भांडी सेंटर सलगरे, आता सर्व काही एकाच छताखाली. खास उन्हाळी धमाका ऑफर. कोणतीही वस्तू खरेदी करा, आमच्याकडे उधारी चालू आहे. फक्त 999 रुपये आधार पे उधार. एलईडी टीव्हीवर 3999 चा मिक्सर फ्री. मोबाईल खरेदीवर 1999 चा ब्लूटूथ हेडफोन फ्री. फ्रीज खरेदीवर 3999 चा मिक्सर फ्री. फर्निचर खरेदीवर 1999 ची इस्त्री फ्री. जुना मोबाईल, टीव्ही, फ्रीज आणून द्या, नवीन घेऊन जा. एक्सचेंज ऑफर. लग्न समारंभासाठी लागणारी सर्व प्रकारची भांडी, फर्निचर, सोफा सेट, एलईडी टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन खरेदीवर 20% सूट. यासह अन्य ऑफरसाठी एक वेळ अवश्य भेट द्या. आपण पाहत आहात स्टार वन मराठी, जाणीव समाज मनाची. सिद्धेवाडी गावचा मोबाईल टॉवर उभारण्यास विरोध. राष्ट्रीय महामार्ग रोखण्याचा इशारा. ग्रामस्थ आंदोलनाच्या पावित्र्यात. मिरज तालुका सिद्धेवाडी. सविस्तर वृत्त असे की सिद्धेवाडी गावच्या हद्दीत इंडसन कंपनीचा टॉवर खासगी जागेत उभारला जात असून गावकऱ्यांनी त्याला विरोध दर्शवला आहे. सदर टॉवर उभारताना ग्रामपंचायत किंवा ग्रामसभेची कोणतीही परवानगी घेतलेली नसून जागेचे मालक दंडुकशाहीची भाषा वापरून लोकप्रतिनिधींना उर्मट भाषा बोलत आहेत. या ठिकाणी असलेली महाराष्ट्रातील नामांकित असलेली शाळा म्हणजे सिद्धेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ही केवळ 100 ते 150 मीटर अंतरावर असून शाळेतील विद्यार्थ्यांना टॉवरच्या होणाऱ्या रेडिएशनमुळे धोका निर्माण होईल अशी भीती शाळा व्यवस्थापनाला असल्याने त्यांनीही टॉवर उभारण्यास विरोध दर्शवला आहे. सदर टॉवर हा लोकवस्तीत असल्याने त्याच्यापासून पक्षी, पाळीव प्राणी, जनावरे यांना धोका निर्माण होऊ शकतो. सध्या टॉवर उभारण्यास काम सुरू असताना बाजूस असणाऱ्या घरांना हादरे बसत असल्याने स्थानिकांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. संबंधित कंपनीने त्वरित काम न थांबवल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण व राज्य महामार्ग रोखून आंदोलन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. यावेळी सिद्धेवाडी गावचे माजी सरपंच रामचंद्र वाघमोडे, सोसायटी चेअरमन अण्णासाहेब खोत, माजी उपसरपंच महावीर खोत, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष रवींद्र खताळ, अर्जुन खोत, बापू खोत, रमेश लवटे, अंकुश खोत व सिद्धेवाडी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. माजी सरपंच रामचंद्र वाघमोडे. आज समाजामध्ये आरोग्य दृष्टीने घातक असणारे जो टेलिफोनचा टावर आमच्या गावाच्या मध्य सेंटरला होत आहे. त्यासाठी आम्ही गावातून तहसीलदार, कलेक्टर, पोलीस स्टेशन यांना सर्वांना निवेदन दिलं. त्यांना सगळं न मेसता आज एक सुशिक्षित माणूस, जो शिक्षक माणूस, असा माणूस कधी आज कधी सगळ्याला गावाला विरोध करून सगळ्यांना न जमवता आज तो टावरचं फेरशी काम चालू केलं. त्याला पोलीस स्टेशनचे नोटीस त्याला काल बजावून दिले. आणि याच्या पुढं त्या गावाच्या मध्य सेंटरला असल्यामुळं सगळे वयस्कर माणसं, लहान बाळं याच्यावर जे ध्वनी प्रदूषण होऊन त्या ध्वनीचा जो आजार होतो हे सगळ्याला माहीत आहे की वयस्कर माणसं आणि बाळं, मग जवळच कधी 100-150 फुटावर शाळा आहे. त्या शाळेत सगळे लहान बाळं शिकतात, त्याच्यावरही परिणाम तो होणार आहे. त्या दृष्टीनं आम्हाला हा टावर या ठिकाणी होणे हा आमचा उद्देश असल्यामुळं आम्ही कलेक्टरला, तहसीलदारला आणि पोलीस स्टेशनला आणि ग्रामपंचायतला असं निवेदन दिलं आहे. तरीही तो कुणाला न मेसता कसा होत नाही अशा या जिद्दीपोटी तो आज फेरशी काम चालू केलं आहे. तरी हे काम बंद करावं अशी मी ग्रामस्थांच्या तर्फे आणि सर्व सोसायटीच्या सर्व सदस्य आणि शाळा या सर्वांच्या वतीनं मी आज तुम्हाला एक विनंती करत आहे की तुम्ही कशा पद्धतीनं आम्हाला सल्ला देऊन आम्हाला साथ देताय हे मला सहकार्य करावं हीच माझी या ठिकाणी विनंती आहे. तुमचं नाव आणि हे सांगतो, बोला. अण्णासाहेब नाताव, सिद्धेवाडी, सिद्धेश्वर विकास सोसायटी चेअरमन, काँग्रेस OBC जिल्हा सेलचे अध्यक्ष. इंडक्शन कंपनी टावरचे सिद्धेवाडी गावात बेकायदेशीर काम चालू आहे. ग्रामपंचायतचे परवानगी न घेता स्वतः तो ज्या माणसाने जमीन दिल्या त्याच्या दादागिरीच्या भाषेवर माझ्या हिंमता ही टावर करून लावणारी भाषेचे वापरतोय. त्या गोष्टीला सगळ्या नागरिकांनी विरोध केलेला आहे. ह्या ग्रामपंचायतनं तिला NOC दिलेली नाही. ग्रामपंचायतला मी तो निसना झाला तो यामुळे सगळी ग्रामस्थांनी असं ठरवलं आहे की महामार्ग रोखायचं. कलेक्टर ऑफिसला निवेदन देऊन महामार्ग रोखायची हीच विनंती आम्ही करणार. सरपंच आणि माझ्या घरापासून फक्त 10 फुटाचा अंतर आहे आणि भिंतीला लागूनच चालू आहे. आणि त्या हादऱ्यानं
आमच्या घरातली भांडी सुटकान खाली पडलेली. काय इतकं मोठं जोरा झालेला आहे. आमची जनावरं आहेत, शेळे आहेत, सगळं आहे काय. आणि त्या माणसानं एकदा बंद केलेलं होतं, परत आणि त्यानं चालू केलं 4 महिन्याने. पण ही बंद व्हावं माझी अपेक्षा एवढीच आहे. जास्त काही मी बोलत नाही. आणि बंद व्हावं. नशील पक्षात नाही जर बंद होणार तर आम्ही उपेक्षाला येऊन बसणार काय. पाच फूट आहे घर आणि 5 फुटावर अंतराळ आहे. त्याच्यामुळं आमच्या जनावराला आमच्या घराला त्रास होतो.